प्रश्न क्रमांक 4945 निरंजन डावखरे. सभापती महोदय, फोन बंद करून सगळे बसा आता. प्रश्न क्रमांक 4945. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, तारापूर मधला मेडले फार्मास्युटिकल कंपनी जी औषधं बनवते आणि त्याचबरोबर त्याच भागामधलं आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीमध्ये ॲसिड साठवण्याचं काम हे होत असतं. सभापती महोदय, 21 ऑगस्ट 2025ला या कंपनीमध्ये मेडली कंपनीमध्ये एक मोठा अपघात होतो. कारखान्यात नायट्रोजन गॅसचा रिसाव झाला आणि त्या भागातील हवेच्या प्राणवायूची पातळी ही अचानक घसरली. सभापती महोदय, कामगारांना सभापती महोदय त्यामुळे प्रचंड त्रास होऊ लागला. सभापती महोदय, एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आवर्जून आणू इच्छितो की नायट्रोजन स्वतःमध्ये एवढा विषारी नसतो, पण बंद किंवा अयोग्य परिस्थितीत हा गॅस जर आपण ऑक्सिजनची जागा ही ऑक्युपाय करतो हवेमध्ये आणि ज्यामुळे शरीराला आवश्यक जो ऑक्सिजन असतो तो कमी मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ब्रीदिंगला सभापती महोदय अडचण होते आणि याच्यामुळेच या औद्योगिक दुर्घटनेमध्ये सुरक्षिततेचा नियम जो आहे तो पाळला गेला नाही सभापती महोदय आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये सभापती महोदय 4 कामगारांचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज प्रजापती, बंगाली ठाकूर आणि 2 कामगार हे गंभीररित्या याच्यामध्ये रुग्णालयात त्यांना दाखल केलं. सभापती महोदय, माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहे की जे कामगार आपला जो कामगार नुकसान भरपाई म्हणजे वर्कर्स आणि एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ॲक्ट आहे 1923चा, त्याच्या अंतर्गत कामगारांना जो मोबदला भेटला पाहिजे, कामगार किंवा रोजगाराच्या दरम्यान झालेल्या अपघातामुळे कामगारांचा जर मृत्यू झाला तर त्याच्या डिपेंडंटला त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांना भरपाई देणं हे अनिवार्य आहे. तर याच्यामध्ये दिलं गेलंय का? भरपाईची रक्कम ही मृत कामगारांच्या मासिक वेतनाचे 50% आणि वयाचे जे घटक आहे किंवा किमान निश्चित म्हणजे 1,20,000च्या मध्ये देण्यात जे जास्त असेल ते दिलंय का? भांडवल रकमेसोबत वय आणि देय वेळेची गणना कायद्यानुसार केली आहे का? सभापती महोदय, कमिशनर जे आहेत याच्यामध्ये त्यांच्याकडे या संदर्भातली त्यांनी जे आपले आयुक्त आहेत त्यांनी याच्यामध्ये जर कारवाई करायचं म्हटलं तर दंड आणि त्याच्याबरोबर व्याज हे आकारण्याचं आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, ते आकारलं आहे का? प्रश्न विचारा. 3.5 मिनिटं झाली. आपण मी सभापती महोदय 4 प्रश्न आतापर्यंत विचारलेत. शेवटचे 2च प्रश्न याच्यामध्ये ऍड करतो की याच्यामध्ये भविष्यामध्ये राज्यातील जो औद्योगिक क्षेत्रात होणारे अपघात आणि दुर्घटना हे टाळण्यासाठी राज्य शासन आणि विभाग कायदेशीर काय कारवाई करणार आहे? कारण सभापती महोदय आतापर्यंत 48 कंपन्यांमध्ये तारापूरमध्ये ही घटना घडली. सभापती महोदय, हा जो प्रश्न विचारला आहे हा मेडली फार्मास्युटिकल लिमिटेड तारापूर येथील कंपनीचा आहे. यामध्ये 21 ऑगस्टच्या ला 3:30 ते 4:30च्या दरम्यान कारखान्यातील जो रिॲक्टर होता त्यामध्ये अल्बेंडाझॉल या औषधीचा इंटरमिडिएट जंतुनाशकाचं उत्पादन प्रक्रिया सुरू होती आणि यामध्ये जो वेंटचा वॉल होता हा बंद असल्यामुळे मानवी चुकीमुळे तो वॉल उघडण्यात आला नाही आणि तो वॉल बंद असल्यामुळे ती वायू गळती दुसऱ्याकडनं झाली आणि तो मिथाईल मर्कमटाईन हा वायू जो होता हा रंगहीन असतो, अत्यंत विषारी असतो आणि दुर्गंधीयुक्त वायू असतो आणि विशेष करून तो हवेपेक्षा जड असल्यामुळे तो जमिनीवर पसरतो आणि त्या कामगाराच्या हे लक्षात राहिलं नाही, जो तिथे त्याची ड्युटी होती त्यांनी तो वॉल ओपन केला नसल्यामुळे ती वायुगळती दुसऱ्या बाजूने झाली आणि यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तात्काळ तिथे विभागातर्फे सगळ्या हे पोचण्यात आले. सगळ्या जखमींना सुद्धा दवाखान्यात नेण्यात आलं. 2 जण जे जखमी होते त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. यामध्ये सदस्यांनी जे सांगितलं आहे
या घटनेमध्ये मृत पावलेले जे 4 कामगार होते त्यापैकी कल्पेश राऊत जे आहेत त्यांच्या वारसास देह अपघात नुकसान भरपाई 13,16,550 ही कामगार न्यायालय ठाणे यांच्याकडे जमा करण्यात आलेली आहे. आणि सोबतच उर्वरित 3 मृत कामगार जे होते त्यांना ते कामगार विमा योजनेअंतर्गत असल्यामुळे त्यांच्या तिन्ही मृतांच्या वारसास पेन्शन मिळण्यासाठी दावा हा कारखाना व्यवस्थापनाने ESIC कडे दाखल केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त व्यवस्थापनाने या तिन्ही लोकांना म्हणजे धीरज राऊत, धीरज प्रजापती, कमलेश यादव आणि बंगाली ठाकूर यांना 5-5 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलेलं आहे. आणि मान्य सदस्यांनी जे विचारलं की त्या भागामध्ये आतापर्यंत बरेच अपघात झाले, तर खरोखर हे सत्य आहे. त्या भागामध्ये प्रचंड अपघात म्हणजे अपघातांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आहे. आपण जर पाहिलं तर तारापूर असेल, पालघर असेल या भागामध्ये जवळजवळ 1700च्या जवळपास कारखाने असतील. त्यामध्ये जर आपण म्हणजे धोकादायक किंवा केमिकल किंवा ह्या प्रोसेस करणारे जर कारखाने आपण पाहिले तर एक 800-900 कारखाने निघतील. आणि आम्ही कालच खालती सभागृहामध्ये या संदर्भात प्रश्न आला होता तेव्हा मी घोषणा केली की येणाऱ्या महिन्याभरात या सर्व कारखान्यांचा स्पेशल ड्राईव्ह आम्ही करणार आहे. जिथे असं काही आढळेल अशा सर्व कारखान्यांना आम्ही नोटीस देऊ, त्यांच्यावर कारवाई करू. आणि हा जो कारखाना आहे मेडली याच्यावरही सर्व गुन्हे दाखल झालेले आहे आणि याला क्लोजरची ऑर्डर देऊन हा कारखाना बंद केलेला आहे.